काही अंशतः हे खरं आहे. फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई वडील किंवा भाऊ बहीण किंवा कधी कधी अगदी कझिन म्हणजे फर्स्ट डिग्री कझिन ज्याला म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये जर ऑटोइम्युन डिसीज असेल तर पुढच्या व्यक्तीला होण्याची शक्यता बळावते. आणि पण अगदी 100% होईलच असं नाही आहे. म्हणजे त्याच्यात बऱ्याचशा घटकांचा प्रादुर्भाव असतो. जेनेटिक किंवा जनुकीय पार्ट हा एक फॅक्टर आहे, पण याच्याशिवाय लाईफस्टाईल पासून तर बरेचसे घटक आहेत ज्याने हा ट्रिगर होऊ शकतो. तर एखाद्याकडे ऑटोइम्युन डिसीजच्या संबंधित जीन्स इनहेरिट झालेले असू शकतात, पण त्यांच्यात तो व्यक्त होईलच असं काही नाही. तर सर्वसाधारणपणे एक 10 ते 20% शक्यता असते की जर पहिल्या पिढीमध्ये जर ऑटोइम्युन डिसीज असेल तर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये. पण ते प्रमाण इतर आजारांच्या मानाने कमी आहे. असं 100% असं काही नाही.